हरी 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 ज्याची करी सेवा त्याच्या भय पकवान ताली ताल पकवान ताली ताल
श्रीगोंदा आणि श्रीगोंदा परिसर कीर्तनाला येण्याच्या अगोदर टिचून हाणले का? जेवले असतात ना सगळे? हा, दुपारी पंगत कोणाची होती नगरसेवक? हा, मग पंक्तीला भरपूर अन्नदान होतं, मग टिचून हाणलं असतानाच ना काही नाही. मग जय म्हणत जायचं बरं का मोठ्याने. जिरत जय म्हटलं की काही काळजी करू नका, परत पंगत कीर्तनानंतर विठ्ठल विठ्ठल एकदा कलाकार मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. जेवल्यासारखे वाजवा जरा. वा वा. ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. असावा तो धर्म, असावा तो धर्म, मग साहो जाती वर्म. करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. वदे वाग्देवी तुका विठ्ठले गौरवी. करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान् विष्णु, मंगलं गरुडध्वजा. मंगलं पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुधाबं, जगननिहित पानिं मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं.
वाजवा एकदा सगळ्यांनी जोरात. तुम्हाला एकच काम, ज्या ज्यावेळेस सुंदर प्रमाण होईल पकवत चांगला वाजेल टाळी वाजली पाहिजे. कारण कलाकार मंडळीवरती फार प्रेम करणारा माणूस आहे मी. जे आपल्याला जमत नाही ते यांच्याकडून करून घ्यायचं. टाळी वाजवायला काय दुखत आहे तुम्हाला? त्याच्यामुळे जोरात वाजत जा. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्वर दिक्प्रदेशम. विधींद्रादिदेवे सदास्तु यमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. विठ्ठल विठ्ठल ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवेवाद अधिका अधिक आनंद. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून समोर बसलेल्या सबंध मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आनंद कंद सच्चित आनंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश अकारण करुणा उर्णाले भक्तकाम कल्पतरुम भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल मायबापानो. सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात बापू. एक सुभाषितकार बोलतात, विद्वानेव विजानाती विद्वत जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गर्वी प्रसव वेदनात. या सुभाषिताचा अर्थ असा होतो श्रीगोंदा आणि श्रीगोंदा परिसर की गरोदरपणाच्या ज्या काही कळा आहेत, ज्या काही वेदना आहेत, या कळण्याकरता बाई कशी असली पाहिजे. ताडेसाहेब काय झालेली असली पाहिजे तिला. लेकर मुलं संतान हे झालेली असली पाहिजे. तेव्हा तिला गरोदरपणाच्या काय कळतात, वेदना. तसं सुभाषितकार बोलतात, शूराचं वर्णन करण्याकरता शूर असावा लागतो, संतांचं वर्णन करण्याकरता संत असावे लागतात. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि जरीच महिमान येईल कळो. या न्यायाप्रमाणे ज्या बाबाचा अभंग सेवेकरता निवडला ना मायबाप, ऐका ना, संतांनी संतांचं केलेलं वर्णन यथार्थ आहे. ते बोलतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न अन्न करिता गेली तरी ज्या बाबानं परमार्थ सोडला. स्वतः म्हणले, बरे झाले देवा निघाले बरे या दुष्काळे. आपल्या श्रीगोंद्यात आहे का एखादा असा? हा
ज्याची बायको दुष्काळात अन्न करता गेली ते म्हणलं बरं झालं भाऊ एकदाचा दुकाळ हटला म्हणलं का. तुमच्या सहित मी नाही आणि माझ्या सहित कशा करतात म्हणून ते संत आहेत मायबापानो. मग अशा तुकोबरायाचा आता पुढचं वाक्य बारकाय नाही का, चिंतन बारकाय नाही का, समजेल तुम्हाला, लक्षात येईल, आकलित होईल तुमच्या मायबापानो. एखाद्या वेळेस जर तुम्ही श्रीगोंदा सारख्या नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये एखाद्या वॉर्डमध्ये उभे असा, तुमचा वॉर्ड तुमची वाहवा करीन यात काय नवले, आमचा साहेब चांगला म्हणून म्हणेल यात काय नवले. एखाद्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला तुम्ही तुमचा वॉर्ड उभा केला, तुम्हाला तुमचा वॉर्ड मोठं उदो करीन यात काय नवल आहे. पण खऱ्या अर्थानं तुमचा मोठेपणा कशा ते सांगू का मायबापानो. तुमच्या श्रीगोंदा शहरासारखं शहर आहे शत्रुघ्न महाराज, आणि आपल्यासारख्या बाहेरच्या महाराज मंडळीची गाडी यांच्या चौकामध्ये आली. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण नाव विचारलं, संपत महाराज, त्यांना विचारलं अमक्या तमक्याचं घर कुठे आहे. ज्या व्यक्तीला विचारलं ना तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी. किती पिढ्याचा? 3 पिढ्याचा. पण त्याही अवस्थेत त्या माणसानं छातीवरती असा हात ठेवला आणि आमच्यासारख्या बाहेरगावच्या महाराज मंडळीला एक वाक्य बोलला, महाराज त्याचं माझं जमत नाही, 3 पिढ्याचं वैर आहे आमचं, पण त्याच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही. तुम्ही जिवंत असल्याची पावती की नाही बोला विठ्ठल. सांगण्याचा उपद्व्याप याच्याकरता केला मायबापानो की तुकोबराय त्यांच्या समकालीन लोकांना म्हणत होते, मला आता धर्म बुडूया म्हणा, टाळ कुट्या म्हणा, पण एक दिवस असा येईल की तुम्ही म्हणाल तो टाळी वाजवा यांच्याकरता चांगली. तुम्हाला सांगावंच का लागत ते मला कळत नाही बुवा. हा, धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका. काळ इतका बदलला ना महाराज, काळ इतका बदलला. तुकोबरायाचे चाहते वर्ग तुकोबरायाला धन्य म्हणतील यात काय नवले. एकेकाळच्या कट्टर वैरेने आरती गायली, तुकिता इतका बदलला मायबाप की तुकोबरायाच्या चाहते वर्गाला धन्य म्हणावं वाटले यात काय नवले. तुकोबरायाच्या कट्टर वैर्यानं आरती गायली. आता पुढचं वाक्य बारकाय नाही का, तुम्ही जिवंत असताना तुमचं महत्व लोकाला कळलंच यात काय नवल नाही, कळणारच नाही. ज्यांना अनाथाची माय असं म्हणतात ना त्या सिंधुताई सपकाळ, ज्यावेळेस मुलाखतकाराने समोर माईक धरला आणि मुलाखतकार गुलाबभाई मुलाखत घ्यायला लागला आणि त्यावेळेस त्यांचं वाक्य होतं, माझा जो धडा आहे ना, माझं जे जीवनचरित्र आहे ते कर्नाटकच्या पाठ्यपुस्तकात आहे. कोणाच्या? कुणालच्या? कर्नाटक आपल्या राज्यात आहे का? आपल्या राज्यातल्या कोण? सिंधुताई सपकाळ. पण आपल्या राज्यातल्या पाठ्यपुस्तकात माझा धडा नाही. त्या म्हणायच्या हा मरणाऱ्या लोकाचा लोक आहे
आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर व्यक्तीचं महत्व कळतं. कशाच्या नंतर? आता पुढचं वाक्य ऐका बारकाईनं. सिद्ध बेटामध्ये 4 भावंड राहायची. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, त्या ठिकाणी असणारे सोपान काका, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज, सगळी 4ही भावंड राहायची. मायबापानो, निवृत्ती दादा, सगळी 4ही भावंड सिद्ध बेटामध्ये राहायची. मांडे खाण्याची इच्छा प्रगट झाली आणि मांड्याला त्या ठिकाणी खापर आणण्याकरता भावंड आळंदी शहरामध्ये गेली. पण त्यांना भांड त्या ठिकाणी खापर काय कुणी दिलं? विचारू का एक पुढचा प्रश्न तुम्हाला? माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, त्या काळात आळंदी शहरामध्ये कोणाकडेच खापर नव्हतं का? नव्हतं का? पण महाराज ऐका ना, माझ्या माऊलीच्या मुखात त्याच्यावरती मांड भाजून जाण्याची कुवत आळंदीतल्या त्या काळातल्या कुणातच नव्हती. कुणातच नव्हती महाराज. मग मी लोकांना एक वाक्य स्टँडर्ड मध्ये बोलतो, ज्या लोकांनी त्या काळात खापर नाही दिलं त्यांच्याच अवलादी आता समाधी तू पचवळायला पोट नाही बरं त्यांची. त्याशिवाय कशा करता? हे संतांचं वचन असतं आणि संत वागत असतात. जैसा आम का पेड़ वैसा संत का भेद, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. किती नांगाटानी जरी दगड फेकून मारला ना, गोड आंबाच देणार, असं संतांचं हृदय. विठ्ठल. ऐका पुढचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला महाराज. संत समकालीन लोकांना कळाले नाही. माझे तुकोबराय वैकुंठावरून 3 वेळा खाली आले. किती वेळा? 3. एक आले संताजी जगनाडेंसाठी, एक आले स्वतःची असणारी मुलगी भागीरथीबाईसाठी आणि 3 आले आमचे निळोबाराय पिंपळनेरकरांसाठी. पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा आले ना, एक माळीनबाई त्या ठिकाणी भागीरथीबाईच्या गावात जायची, त्या ठिकाणी विकण्याकरता, माळव विकण्याकरता जायची आणि तुकोबराय वैकुंठाला गेले हे स्वतःच्या असणाऱ्या मुलीला माहित नव्हतं. विकास महाराज नव्हतं माहिती. माळीनबाईने सांगितलं, फार छान कीर्तन करायचे तुझे वडील, पण काल अघटित घटना झाली आणि ते वैकुंठ गमनाला निघून गेले. कुणालाच सांगितलं नाही. आपल्या दृष्टीने आपण मुकलो तुकोबरायाला. भागीरथीबाईने आकांत केला. आकांत करायला लागली भागीरथीबाई. माझे बाबा मला न सांगता निघून गेले. बाबा आकांत करायला लागली भागीरथी. बाबांनी मला निरोप द्यायला पाहिजे होता. वा वा वा, मला सांगायला पाहिजे होतं. बापाचं आणि लेकीचं नातं आघात नातं आहे. माय बाप फार आघात नातं आहे. का बरं सांगितलं नाही बाबांनी मला? का सांगितलं नाही? आकांत तांडव करायला लागली भागीरथी. कुठं गेले असतील बरं बाबा? वा बापू वा
बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा. भागीरथी बाई आकांत करायला लागली. माझे बाबा मला न सांगता गेले कसे काय. तुकोबरा वैकुंठावरून खाली आले आणि गडबडीमध्ये काय बनवावं खाण्याकरता तुकोबरायला, म्हणून तिने शेवया बनवल्या. महाराज काय बनवल्या? शेवया. पण दूध नव्हतं घरात, गरिबी परिस्थिती. दूध शोधण्याकरता भागीरथी बाई सबंध गाव फिरली. सबंध गाव, कुणीच दूध नाही दिलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला श्रोतावर गाव, त्या काळात त्या गावात कुणाकडेच दूध नव्हतं का? नव्हतं का? नसन असं तुम्हाला म्हणायचंय का? गांगर्डे महाराज नसलच का दूध? होत, पण वैकुंठावरून आलेल्या तुकोबरायच्या मुखात ते दूध जावं एवढी दानत कुणाची नव्हती गावातल्या, नव्हतीच. त्याच्यामुळं तुकोबरायांना त्या ठिकाणी कशाचं दूध काढण्यात आलं? टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा, येळेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. संतांचं सामर्थ्य. मग आशे तुकोबराय आजच्या अभंगाद्वारे सांगतात, ज्याची खरी सेवा. आता कशा निमित्त कार्यक्रम आहे आणि किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण या धर्म मंडपात जमलोत. माझ्यासहित प्रत्येकाला कल्पना आहे, आपल्या प्रभू श्री रामचंद्रजींचं मंदिर आणि रामनवमी उत्सवानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष एकदम सुंदर, एकदम भव्य दिव्य. आणि कुणाकडूनही मला ताडे महाराजांनी सांगितलं 1 रुपयाची देणगी मागितली नाही. फक्त सांगितलं तुम्ही सिमेंट द्या, तुम्ही वाळू द्या आणि तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे आपण घातलिया भय. कर्मा व्हावे साह्य सत्य संकल्पाचा दाता नारायण. या उक्तीप्रमाणे मंदिराचं भव्य दिव्य स्वरूपातलं मंदिर तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय आणि त्यानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड शब्दाचा अर्थ शास्त्राने केला अधिक खंड बरोबर अखंड, ज्याला आतापर्यंत खंड पडला नाही आणि इथून पुढे सुद्धा पडणार. हे तुम्ही म्हणायचे बापूने नामी नाही, आम्ही काय काला झालं का हलव. त्याच्यानंतर पुढे सुरुवात टिकवायची असेल तर हे कुणी जबाबदारी घ्यायची? तुम्ही. आणि तुम्ही घेताल ही नक्कीच पंढरीश परमात्म्याचरणी प्रार्थना. आणि तुमचं वातावरण पाहिल्याच्या नंतर शत्रुघ्न महाराज कळतं. विठ्ठल विठ्ठल. आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी धर्ममंडपाचं नियोजन असेल, पंक्तींचं नियोजन असेल, महाराज मंडळींचं सौजन्य असेल. दादा हे सगळं तुम्ही मिळून या ठिकाणी करताय म्हणून एवढा मोठा उत्सव या ठिकाणी दिसतोय. ज्यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग आला ते आमचे पूर्व परिचित माजी नगरसेवक त्या ठिकाणी दादासाहेबजी आवटी असतील आणि आमचे अनिल महाराज आवटी असतील, त्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर या ठिकाणी सेवा करण्याचा योग. आणि बाप्पू बऱ्याचदा काय आलं माहिती आहे का, माझी गाडी अशी तिकडे लावली आणि मी उतरून निघालो. बरेच लोक त्यांना म्हणतात कसं काय व्हायचं काय की कीर्तन, कसं काय व्हायचं काय की कीर्तन. ते त्यांना सांगत थांबा उभं राहिल्यावर बघू, थांबा उभं राहिल्यावर बघू.
कसं काय व्हायचं काय की कीर्तन आता बघू होईल तसं होईल. आले देवाजीच्या मना आणि ते कोणाचे चाले ना विठ्ठल विठ्ठल. चिंतनाला सुरुवात. मायबापांनो 3 मुद्दे 3 पॉइंट भिन्न भिन्न प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रभर लोकांना सांगत आलो. पहिली गोष्ट 1 आहे संत, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. 1 आहे संत चिंतन बारकाय नाही का आता, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच. म्हणजे कीर्तन संपल्यानंतर आमच्या गाडीत बसून आमच्या आश्रमात नाही. आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पडेगा. त्याच्याकरता विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी ती ओवी खर्च केली, लिहिली ओवी. ते म्हटले अगा देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं, इच्छा राहण्याची असून सुद्धा जावंच लागतं. हे तुम्ही आम्ही जीवाचं महत्व आहे. 2 नंबरचे जे आहेत त्यांना म्हणतात संत. ते स्वतःहून जन्माला येतात. अनेक प्रमाणे सांगेल मी आपल्याला वेळ. संपत महाराज काय प्रमाण सांगितलं. आपुलिया इच्छा करू गदारोळ. कारण थोडंफार जरी इकडे तिकडे झालं. सध्या लय गंडांतरण महाराज मंडळी. पुरुषोत्तम महाराजांच्या मागं ना एक बाबाच लागला होता. ते म्हणलं हे असंच झालं ते तसंच झालं. अरे तुला करायचंच काय. 100 शब्द चांगले बोलले त्याच्याकडे बघ ना. एखादा चुकला असेल ना बोलण्याच्या ओघामध्ये. बरं मला एक सांगा, तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडले रस्त्यावरती, गाडी घेऊन कुणाला तरी ती घासणारच आहे ना, खड्ड्यात ती आपटणारच आहे ना, तिचे नट ढिल्ले होणारच आहे ना. मग ती जर सुरक्षित पाहिजे असेल तर लाव गोठ्यात, काढू नको, ऍक्सिडेंट व्हायला नको, खड्ड्यात आपटायला नको. जो बोलणारे जो प्रयत्न करणार त्याच चुकणार आहे. असो माझा विषय लांबेल. संत स्वतःहून जन्माला येतात जगाच्या कल्याणा. संतांच्या देह कष्टविती झाडू संतांचे मार्ग आडराणी, उजळा वया आलो वाटा खरा खोटा, जगाच्या कल्याणा संतांच्या. हे कशा करता संत स्वतःहून जन्माला येतात. म्हणजे ज्या अर्थी म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ, ज्या अर्थी आम्ही परत जन्माला येऊ म्हणतात त्या अर्थी अधिकार आहे का नाही. मग संत स्वतःहून जन्माला येतात आणि देवाला बाकी आणावं लागतं. काय करावं लागतं. टाळी वाजवायचा. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी त्यांनी आणला महाराज. ऐका ना बार काय नाही. देवाला जन्माला घालणार कोण कोण करता का विचार. मी चहा घेऊन येतो. देवाला जन्माला घालणार कोण. लोक म्हणत सुद्धा नाही. आपण म्हणतो यात काय नवले. नामदेवराय त्या काळात म्हणले देवा तू कधीचा आणि मधीचा आणि मी तुझ्या बी आधीचा. कोण म्हणलं. नामदेवराय. तुझं देव पण आहे देवा आमच्यामुळे. आम्ही संत वारकरी आहेत म्हणून तुझं देव पण टिकून आहे शाबूत आहे. तुला जन्माला घालणार कोण आहे. मग देवाला कोण जन्माला घालतं.
कोण जन्माला घालतो? आपणच घालतो महाराज. म्हणलं पाहिजे मोठ्या पाळणी का? ऐका बारकाईनं. प्रभू रामचंद्रजींची नवमी साजरी करायची. सबंध श्रीगोंदा आणि तुमचा सगळा परिसर त्या ठिकाणी मंदिरात जमला. खालच्या आळीच्या सखा पाटलांनी वरच्या आळीच्या भिकू पाटलाला आवाज दिला. म्हणला चला भजन करायचं आपल्याला. पखवादे आले का? दोन्ही बी विकास महाराज शत्रुघ्न महाराज आले का? म्हणले हो आले. गायनाचार्य बाप्पू आले का? संपत महाराज आले का? ढगे महाराज म्हणले सगळे आले. मग आता राहिलं कोण? श्रोता वर्ग आले का? म्हणले सगळेच आले. भजन करायचं आपल्याला. काय साजरा करायचं देवाचा? काय साजरा करायचा आहे? जन्म. जन्म. मग देवाला जन्माला घालणार कोण आहे? आपणच घालतो ना महाराज देवाला जन्माला. मी तर चारही युगात देवाच्या बरोबर आहे. तुमचं कसं काय? नाही मी आहे ना बरोबर का? आपला जगन्यंता परमात्मा ज्यावेळेस मायबापांनो निद्रिस्त अवस्थेत होता, तुम्ही आपण सगळे त्याच्या पायथ्याला उभे होतो. आपल्या जगन्यंत्या परमात्म्यानं कृष्णाचा अवतार धारण केला. आपण सगळे त्याचे गोपाळ झालो, सवंगडी झालो, त्याची सहाय्यता केली. आपल्या जगन्यंत्या परमात्म्याने प्रभू रामचंद्रजींचा अवतार धारण केला. आपण सगळे त्याचे वानर झालो आणि त्याच्या बरोबर हे आता आपला परमात्मा या युगामध्ये विटेवरती उभा आहे. झाले का? दोन प्रमाण दोन महाराजांचे. सांगतो पुढचं प्रमाण ऐका. तुम्ही उभे विटेवरी आणि आम्ही झालो वारकरी. आपण वारकऱ्याच्या रूपात जन्माला आलो मायबापानो. आणि कोरोना नावाच्या महामारी नंतर आपण जर जिवंत असू ना, जिवंत, तर त्या परमात्म्याचे तुमच्या माझ्यावरती काय आहेत? उपकार आहेत. पदाने, पैशाने, संपत्तीने माणसं जगावता येत. जर जगलीच असती तर या महाराष्ट्राने 5 नेते असे गमवले जे बोलायचे महाराष्ट्रात आणि दिल्लीचं तख्त हलायचं. आम्ही कोणत्याच पक्षाचे? कारण तिकडेच खिचडी झाली ना, आम्ही कुठं जावा? आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, पण सगळ्या पक्षांबद्दल आम्हाला आदर आहे. कोणते 5 नेते गेले बारकाईने ऐका. पहिले नेते गेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. 2 प्रमोदजी महाजन. 3 आर.आर. पाटील. 4 गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 5 विलासरावजी देशमुख साहेब. हे सगळ्या पक्षाचे नेते असे गेले की ज्यांच्या एका एका शब्दावरती हिंदुस्थान हलण्याची ताकद होती. आपण शेवटच्या टायमाला पाहत होतो विलासरावजी देशमुख साहेबांचं ऑपरेशन चाललं मुंबईला. ऑपरेशन करण्याकरता अमेरिकेतला डॉक्टर आणि मराठवाड्यातली 30 पोरं डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर म्हणले डॉक्टर साहेब ज्याचं पाहिजे त्याचं जठर काढा, ज्याची पाहिजे त्याची अन्ननलिका काढा, ज्याचं पाहिजे त्याचं हृदय काढा, पण आमचा साहेब वाचला पाहिजे. साहेब नाही वाचले. साहेबाची डेड बॉडी लातूरला न्यावी लागली. कशा करता बोलतो? लोक सहज म्हणतात देव तारी त्याला, पण मी थोडं उलट केले. देवच मारी त्याला. 10 डॉक्टरांची फौज बापूकडे नाही, पण मधी पेशंट जागावला ना, देवाच्या मनात आलं. नाही तर उदाहरण सांगतो तुम्हाला. नाशिक जिल्ह्यात जर पाहुणे रावळे असेल तर कार्यक्रम झाल्याच्या नंतर फोन लावून विचारा. हा, हेच महाराज नाशिक जिल्ह्यातले ना. नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर शिंगोटे नावाचं एक गाव आहे. तिथं कोरोना नावाच्या महामारीमध्ये आजोबाचाही दशक्रिया पिंडदान विधी एकाच ठिकाणी एकाच घाटावर एकाच टायमाला, नातवाचाही दशक्रिया पिंडदान विधी एकाच ठिकाणी एकाच घाटावर एकाच टायमाला, आणि मुलाचाही दशक्रिया पिंडदान विधी एकाच ठिकाणी एकाच घाटावरती एकाच टायमाला. घरचे 3 करते पुरुष गेले. 80 लाख रुपयाचा बंगला आहे, पण त्या बंगल्याला टाळं टाकण्याकरता करता पुरुष शिल्लक राहिला नाही. आणि या कोरोना नावाच्या महामारीनंतर तुम्ही मी जर जिवंत असू, त्या परमात्म्याशिवाय कुणाचे उपकार आपल्यावरती? विठ्ठल मी सांगत होतो माय बापानो, 1 आहे संत, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. तुम्हाला मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. संत स्वतःहून जन्माला येतात, देवाला बाकी आणावं लागतं. आज कॅलेंडरला तारीख किती तारीख कॅलेंडरला? आज 2/4/2025. आज जर कॅलेंडरला तिथी पाहिली ना संपत महाराज, तर नुसती तिथी आहे. पण आजच्या तिथीला जर एखादे संत गेले नाही, तिथी नाही राहत. हे काय होते? कशामुळं अनिल महाराज? कशामुळं? कारण संत गेले नाही तिथीला. संत गेल्यामुळं ती तिथी काय झाली? पुण्यवान, आणि ते तिथी पुण्यतिथी झाली. आता पुढचं आहे का? देव ज्या तिथीला येतो त्या तिथीला आनंद देतो, म्हणून त्याची साजरी काय केली जाते? जयंती. संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्यवान बनवतात, म्हणून त्यांची काय साजरी केली जाते? पण तुमचं आमचं काय?
कधीतरी विचार आला असेल ना मनात, तुमचं आमचं काय. हा, आपण येताना विठ्ठल घेऊन येतो, जाताना सुताक देऊन जातो आणि शायनिंग मधल्या मध्ये मारतो. आपला अधिकचं चिन्ह गाडी दिसलं, मी म्हणलं तिचा नवरा डॉक्टर असला पाहिजे आणि ती बाईच सापडा ना. डॉक्टर म्हणला सेम प्रॉब्लेम, तुझा माझा प्रॉब्लेम सेम. म्हणलं इकडे तुला सांगतो. म्हणलं काय. म्हणलं भाऊ, तिने मला तुझं नाव सांगितलं आणि मला फसवलं. कारण ती काय म्हणली होती, माझा नवरा काय झालाय, येडा झालाय. तो कोण आहे, सोनार आहे. तिने तुझं नाव सांगितलं आणि मला फसवलं, माझी गाडी दाखवली आणि तुला फसवलं. हिला कलियुगात काय म्हणतात, माया. आपला सगळा जन्म चालला कशात, जी ब्रह्माच्या अधीन राहते, जीवाला फसवण्याचा प्रयत्न करते, जीवाच्या अधीन राहते, ब्रह्माला फसवण्याचा प्रयत्न करते. असो, एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा, म्हणजे राहिलेला भाग पाहू. सगळ्यांनी हातावर करा बरं, सगळ्यांनी करा हातावर. आता तुमच्याकडे कॅमेरा फिरण आणि ते टाकतील उद्या एखाद्या ग्रुपवरती. ऐका, रामनवमी उत्सवानिमित्त प्रभू रामचंद्रजींच्या मंदिरामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये चौथ्या दिवशी भजनी मंडळांनी त्या ठिकाणी केलेलं भजन आणि त्यांच्या बरोबर श्रोता वर्गाने केलेलं उत्कृष्ट असं भजन. साक्षीदार सगळे व्हा, सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. एक टाळी वाजवा, सगळे वाजवा. एक 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 एक. वा 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 श्रोता वर्ग, वा श्रीगोंदा शहर, वा रामनवमीचा उत्सव. हा विठोबार
टाळी वाजवा एकदा विनेकरी आणि सहित. वा 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 महाराज. आणि प्रेम करायला शिका बरं का. कला घालू कारण आम्हाला तसं रोज एक गाव हाणायचं असते. हा पण या कलाकार मंडळीवरती प्रेम करा ही माऊलीची लेकरं आहेत. पण बऱ्याच गावांनी प्रसंग असा येतो की लोक कलाकार मंडळीशी नीट बोलत सुद्धा नाही बोलत. काय बरं तुमचे काय वावर नाव करून घ्यायला आलेत कधी इकडं? किती दिवस राहणार तुमच्या गावात? 4-8 दिवस. प्रेमाने बोलत चला त्यांच्याशी, प्रेमाने बोलत चला. इथून पुढच्या काळात एक वाक्य सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आम्ही लोक कीर्तनकार मंडळी म्हणून गायक वादक आहे, सोडून द्या विषय, ही कलाकार मंडळी म्हणून आम्ही लोक आहेत. पुढचा काळ इतका बदललाय आता. जर तुम्हाला कीर्तनकार पाहिजे असला ना की फक्त एक फोन करायचा, महाराज अमकी तमकी तारीख खाली आहे का? आम्ही लगेच म्हणू, फक्त कोणत्या रोडने यायचं हे सांगा. पण तुम्हाला भविष्यात गायक वादक कुठे मिळणार आहे? दगड उचलला का कीर्तनकार भेटणार इथून पुढे? दगड उचलला का त्याला काय फार कष्ट नसतं. 4-4 वर्षाचे लेकरं कीर्तन करतात आणि ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगतात संसार म्हणजे असं असं असतंय. म्हातारं म्हणलं भाऊ 8 लेकरं झाली, मला 10-12 नातू येत, तुम्हाला सांगा आता संसार काय असतं. कशा करता 4 काय बोलावं कशा पद्धतीने बोलावं. असंही लोकांनी जर पुढच्या ज्ञानी मंडळीला जर संसार सांगायचा प्रयत्न केला तर कुठं अधोगती का चालली ना महाराज? कीर्तन चालली का नाही बाबा? सगळे लोक शोधात एकाचे, कशाच्या? सुखाच्या. आणि बरीच लोक शोधात एकाचे. बरीच लोक म्हणली ती युट्यूबला लय फेमस आहे, त्याला बोलाव 31,000 रुपये देऊ बा. पण तुम्ही त्याचे 30 सेकंदच पाहिले, पुढचं कुठं पाहिले? मी तर आव्हान करतो लोकांना, आव्हान महाराष्ट्रभर बापू, कीर्तनकार 2 तास कसा बोलतो हे नका बघू, तो 22 तास काय उद्योग घालतो ते बघा. कशा करता? 2 तास चांगलंच बोलणार आहे, पण तो 22 तास काय काम करतो हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे ना. ते ठरवून कीर्तनकार आणले पाहिजे कधी. म्हणून असो कलाकार मंडळीवरती प्रेम करायला शिका. बरेच लोक कीर्तनात हसत नाही, कीर्तनकाराला दाद देत नाही, टाळी वाजित नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं का आपण जर हसलो तर आपलं जाते तप निघून. गांगर्डे महाराज हसण्यावारी महिला मंडळी, जे माणसं गायक वादकांवरती त्या ठिकाणी त्यांच्या कलेवरती प्रेम करतात, टाळी वाजवतात, ते चाल म्हणल्याच्या नंतर ती माणसं आतून मोकळ्या मनाची असतात. जी लोक मोकळ्या मनाने हसतात ती निर्मळच मनाची असतात. समजा विचार करा, तुम्हाला 3 सुनाय महिला मंडळ, जी पहिली आहे ना ती फार बडबडी आहे, जी दुसरी आहे ती भांडकुदळ आहे, आणि तिसरी एकदम शांत आहे, सती सावित्रीचा अवतारच दुसरी. घर फोडायला जबाबदार कितवी? तिसरी ना. वा वा वा. कितवी? मला जर ऐकायला कमी मोठीने बोला. कितवी? का बरं? तिथं लय शांत असती बापू, ती शांत बसती, पण एका दणक्यात घर बाजूला काढती. ती म्हणते सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. लोकांच्या शांतच, पण घरच फोडवतीने एका घराचे 2 केले. कशा करता? या मंडळीवरती प्रेम करायला शिका. असो या ठिकाणी चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग, एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने परत एकदा भजन करा म्हणजे राहिलेलं भाग पाहू. ज्ञानेश्वर ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवेवाद अधिका अधिक आनंद. असावा तो धर्म मग साहो जाती वर्म, वदे वागदेवी तुका विठ्ठले गौरवी. राहिले 10-15 मिनिटं आपले, फक्त चुळबुळ करू नका. लाईट गेली काय?